भाजी काय करू असा प्रश्न पडला असेल किंवा करायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आणि रेसिपी तरी काय, यासाठी कसलंही वाटण-घाटण नाही किंवा कांदा टोमॅटो चिरायची गरजही नाही. 10 मिनिटात तयार होते. पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं, पाण्याला उकळी आली की यामध्ये चिमूटभर हळद, अर्धा चमचा मीठ आणि चमचाभर तेल घातलं. आता यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ. इथे एक साधारण वाटीभर डाळ घेतली. तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. फक्त हे जे पाणी आहे ते मात्र थोडं जास्त ठेवायचं, कारण या पाण्यामुळेच पदार्थाला चव येते. तर हवं तर परतही पाणी आपण वाढवू शकतो. आता डाळ आपल्याला शिजवून घ्यायची, पण पूर्णपणे शिजवायची नाही, तर अर्धवट कच्ची राहिली पाहिजे. म्हणजे अर्धी कच्ची डाळ शिजवून घ्या. पूर्ण शिजवू नका. जशी आपण डाळ भातासाठी शिजवतो तसं शिजवायचं नाही. अर्धवट कच्ची राहिली पाहिजे. डाळ शिजली म्हणजे अर्धवट शिजली की गॅस बंद करायचा. आता एखाद्या वाटीमध्ये अशी अर्धी कच्ची डाळ आणि डाळ शिजवलेलं पाणी दोन्हीही घ्यायचं. यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे शेंगदाण्याची चटणी, काळा मसाला किंवा गोडा मसाला, घरगुती वापराचा कोणताही मसाला घेऊ शकता. पण शेंगा चटणीसोबत खरंच अप्रतिम लागते. त्यामुळे एकदा शेंगदाण्याच्या चटणीसोबत नक्की खाऊन बघा. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरून थोडंसं कच्चं तेल घेतलं. तर तयार झाली आपली भाजी. अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होते आणि चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. पण ताज्या भाकरीपेक्षा शिळ्या भाकरीसोबत अजून छान लागते. सोबतीला थोडंसं लोणचं, कांदा किंवा कांद्याची पात असेल तर अजूनच भारी. नक्की करून बघा.